मी जुनं हे राहू दे तुझ्याकडे. जुनं स्कोर कुठे संदेशरांकडे कालच्या मॅचचे आहेत. कालच्या आहेत ना. आता वरती कोण आहेत? आजचे इकडेच आहेत. आजच्या इकडेच आहेत ना. ह्याच्यातच काढू. ह्याच्यातच बघ. बॉलर कोण आहे रे? नाही नाही ती सारिका शिल्पा तर शिल्पा श्वेता आहेत त्या स्ट्राईकला आणि हर्षलॉन नॉन स्ट्राईक. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. नक्कीच दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण सेमीफायनलचा अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ज्या ज्या ठिकाणी मी निवेदक म्हणून जातो आणि शुभशकून असतो निर्धाव चेंडू जातोय. ऑल द बेस्ट पाहूया रॉयल मराठा संघाला. आणि बॅटची एज या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते आणि बाद ठरवलं जात आहे बॅटरना. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पहिला धक्का बसला जातोय. घेतलेला सुरेख झेल किरण यांच्या माध्यमातून. व्हेरी गुड बॉलिंग. दुसऱ्या चेंडूवरती बॅटची एज लागून श्वेता बाद होत आहेत. नक्कीच नवीन बॅटर. मगाच्या मॅचमध्ये शेवटच्या चेंडूवरती ज्यांनी षटकार लगावला त्याच विशाखा. पाहूया तीन षटक महिलांसाठी आणि 3 पुरुष मिक्स जेंडर संकल्पना. 2 चेंडू झाले तर खातं काही अजून उघडलेलं नाही आहे रॉयल मराठा संघाचं. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. मारलेला फटका सुरेख तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुसंधी होती. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. हलकेच टाकलेला स्लोवर नक्कीच पंचांकडे दाद मागली जाते. लेग बिफोरचं अपील केलं जात आहे परंतु या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं दडपण आहे सेमीफायनलचं. पहिल्या षटकातील लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अडवलेला चेंडू. गुड रिटर्न फ्रॉम तिशा आणि फलंदाज धावचीत. दुसरा धक्का बसतोय. संघाचं अजूनही खातं उघडलं गेलेलं नाहीये. अशा पद्धतीचं चेअरअप नक्कीच झालं पाहिजे. नवीन फलंदाज वर्षा. एक षटक समाप्त होते. संघाचं अजूनही एकही खातं उघडलं गेलं नाहीये तोपर्यंत जात आहेत त्या 2 गडी बाद होत आहेत. नक्कीच सोनल न्यू बॉलर. वाईट चेंडूने खातं उघडलं जात आहे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा स्लो रनचं डिलिव्हरी. किरण अत्यंत चांगली यष्टिरक्षण करतायत. धावसंख्या झाली ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 1 धाव. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सोनल. कॅचचा कॉल केला जातो आणि या ठिकाणी सुटलेला झेल तद्वर निघते ती 1 धाव.
या ठिकाणी निर्णय येतोय आणि नक्कीच बॅटची हलकीशी एज घेऊन विसावलं किरण यांच्या हातामध्ये. पुढचा धक्का बसतोय रॉयल मराठा संघाला. विशाखाबाद 3 गडी बाद होत आहेत. पुन्हा एकदा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते काय. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. सोनल, नवीन फलंदाज, नवीन बॅटर अर्पिता. धावसंख्या नक्कीच झाली ती 2. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. लेग साईडच्या दिशेने चेंडू पार केला जातोय. तद्वर निघते ती 1 धाव. 1-1 धावेने धावसंख्या नक्कीच वाढते. धावसंख्या होती ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. कॅचचा कॉल आणि सोनल मॅडम कॅच घेत आहेत. पुढचा धक्का बसतोय. सुरेख गोलंदाजी. 3 धावा. लॉस ऑफ 4 विकेट्स. प्रणव खुश दिसत आहेत. स्कोर वारंवार विचारतायत. कमबॅक करतायत गोलंदाज. सोनल मॅडमचं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे. नवीन गोलंदाज तन्वी. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला जातोय. पुन्हा एकदा पाचारण केलं जातंय मधू. 3 षटकं असणार आहेत महिलांसाठी आणि 3 षटकं पुरुषांसाठी. गडी बाद होतोय. मारलेल्या मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईपर्यंत 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या होते ती 4 गडी बाद 4 धावा. नक्कीच आमच्यापर्यंत निर्णय कळेल. नक्कीच हा चेंडू डेट आहे. आता स्ट्राईक बरोबर आहे. चला, अगोदरचा चेंडू डॉट म्हणजे डेट झाला. पुन्हा नवीन षटक. 6 बॉल टू गो. मारले फटका नक्कीच आणि सुरेख चांगला प्रयत्न. सुसंधी होती. सुटलेला कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. 1 धाव नक्कीच मिळेल. आता धावा होत आहेत त्या 4. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग फ्रॉम मधू मॅडम. डॉट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावली आहे फक्त आणि फक्त 4 धावांवरती. फुलटॉस चेंडू उडवलेला झेल आणि फलंदाज बाद. ऑल आउट. नक्कीच रेणुका मॅडम आउट होत आहेत. 3 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि धावसंख्या स्थिरावते ती फक्त आणि फक्त 4 धावा. 4 रन्स. ऑल आउट. व्हेरी गुड बॉलिंग मधू मॅडम. नाईस बॉल. 4 धावा होत आहेत. नक्की सुसंधी आहे बॅटरना. धावा नक्कीच कराव्या लागतील. निर्णायक 18 चेंडू शिल्लक आहेत. या 18 चेंडूचा समाचार घेऊन जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करावा लागेल. आत्तापर्यंत आपण पाहिलं.
4 धावा. जय नाहीये अक्षय आणि रवी ना रवी आणि कॅपवाला मंगेश रवी आणि मंगेश ऐकलाय. पाहूया बरोबरीत 3 षटकं. गोलंदाज शैलेश, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक. मारलेला चेंडू सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. 8 झाल्या. धावसंख्या झाली ती 8. मगाच्या सामन्यामध्ये एक हाती सामना जिंकून दिला मंगेश यांनी. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक आता पुन्हा एकदा तशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. आणि या ठिकाणी मंगेश बाद होतोय. घेतलेला सुरेख झेल या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रणव याने घेतलेला सुरेख झेल आणि पुढचा धक्का महत्वाचा गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 8 धावा. सहावा गडी बाद होतोय. लो स्कोरिंग मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळते की काय. आधीच लक्ष दे इकडे बोलू राज त्याच्याकडे असतील ना. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. वाईड हे आधीच वाईड पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळतो निर्धाव चेंडू. 3 बॉल 9. धावसंख्या होते ती 9. मारले फटका सुरेख. पुन्हा एकदा धावसंख्या 1 धावेने धावते आहे. धावा होत आहेत त्या 10. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू. लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. 10 झाले ना. धावा होत आहेत त्या 10. मारलेला फुटका सुरेख. या ठिकाणी घोषांकित क्षेत्र आहे आरामात. या ठिकाणी 1 धाव नक्कीच दिली जाईल. 11 धावा. 11 runs after 4 overs. तन्मय पुन्हा एकदा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. किरण यांना सुसंधी होती परंतु 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावा होत आहेत त्या 12. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. सुरेख गोलंदाजी तन्मय यांची. धावसंख्या स्थिरावली आहे. बॅटची एज घेऊन नक्कीच सुसंधी होती. घोषांकित क्षेत्रातील 1 धाव. धावा होत आहेत त्या 13. नक्कीच 5वं षटक अजूनही मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा स्वर गोलंदाजी. अजून एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. व्हाईट बॉल. 1 धावेची भर. 14 धावा. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुसंधी होती धावचित करायची. अडवलेला चेंडू सुरेख होता. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावा होत आहेत त्या 15. लॉस ऑफ 6 विकेट्स.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर तन्मय. उलटा चेंडू आणि या ठिकाणी सुरेख सुरेख घेतलेला झेल प्रमोद यांच्या माध्यमातून. 7वा धक्का बसतोय. धावसंख्या स्थिरावते 15-15. 15 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 15-15. नवीन फलंदाज किरण. वन टू गो. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू. लॉंगऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होईपर्यंत मिळते ती एक धाव. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपुष्टात येत आहे. 16 आता तर 1 रन गेलाय. 5 ओव्हर 16. हा लक्ष दे आधीच. सेमीफायनल फायनल आहे. नवीन गोलंदाज प्रणव. एकेरी धावेने धावसंख्या वाढते 16 धावांवरती. लॉस ऑफ 7 विकेट्स. निर्णायक शेवटचे 6 चेंडू. सुरेख सुरेख चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला प्रयत्न. नक्कीच प्रयत्नात परमेश्वर म्हणायला बघतो. या ठिकाणी झेल घेण्याचा चांगला प्रयत्न. धावा होत आहेत. एकेरी धावेने 17 धावा. आणि सुरेख चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि परंतु जात आहेत त्या 6 धावांसाठी. 6 धावांनी नक्कीच धावसंख्या वाढते. धावसंख्या पुसते ती 23. लॉस ऑफ 7 विकेट्स. पुन्हा एकदा मारला फटका चांगला होता. गोलंदाजी चांगली चालली आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक. तद्वर निघते ती एक धाव. एक धावेने धावसंख्या नक्कीच वाढते. 25 धावा. लॉस ऑफ 7. 25. लॉस ऑफ 7 विकेट्स. शेवटचे निर्णायक 2 चेंडू. मारला फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. धावसंख्या होती ती 31. लास्ट चेंडू. 1 टू गो. 3-1. 31. थोडेसे दडपण आहे गोलंदाजांवर. पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मी. 1 धाव दुपूर्ण केले जाते. दुसरी धावाचा प्रयत्न. लेग बायच्या माध्यमातून 1 धाव. दुसरी धाव घेत असताना बाद. 6 षटकांचा सामना या ठिकाणी संपतोय. सुरेख 32 विन 33. नक्कीच अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्कीच जिंकायला हव्यात त्या 36 चेंडूमध्ये 33 धावसंख्येचं लक्ष. या संपूर्ण आशिषभाई तिवारी चषकाच्या अंतर्गत महाकाल स्पोर्ट्स, त्यानंतर आम्हाला मिळालेले योगदान आणि या संपूर्ण
माननीय श्री संतोष शेठ तोडकर यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. S6 सुप्रीम मो सेट एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी वेदमान मिळालं. विशालजी पडवळ यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या संपूर्ण महोत्सवासाठी दिले. अक्षय गाडीला बोलवा. अक्षयची गाडी आपण कुठे असेल तर संदेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 2 नवीन बॅटअप. अक्षयजी पाटील गाडी, अक्षयची गाडी. आपणास विनंती राहील आपण संदेश पाटील यांच्याशी संपर्क साधा. पाहूया पुन्हा एकदा नवीन बॅटर. 2 महत्त्वाची लढत आहे. सेमीफायनलची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला संघ वीर मराठा. त्याच्या आधी मी तू मला काय बोलला तो स्टेप बोललास का नाही? तुमची मर्जी, चालेल ना? तुमची मर्जी. मर्जी.
चुकीची दुरुस्ती ते पेन दे ना पेन. हो ऐका तरी सोनल 13 रन 13 बॉल 13 आणि 2 विकेट घेतले. सोनल मॅन ऑफ द मॅच 13 रन आणि 2 विकेट. काय नाव सांगितलं नाव सोनल 11 रन 13 एक बॉल 6 आणि 2 विकेट. 1 बॉल 6 6 बॉल 11 मैं तो खाली जाऊं एक मॅच कर स्कोरिंग आला 3 बॉल 7 मॅच 7 होते एक बॉल होती वाईट टाकले. चला या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार कोण असेल नक्की ज्यांनी बॅटिंग करून 13 धावा केल्या आणि 2 गडी बाद केले. सोनल यांना दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सेमीफायनलच्या मॅच मध्ये सामनावीर ठरत आहेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. संदेशजी पाटील यांना विनंती सामनावीरांना पारितोषिक द्यायचंय.